गंगा नदीची कथा. वाल्मिकी रामायणात गंगा हिला राजा हिमावत आणि राणी मेनका यांची कन्या म्हणून दाखवण्यात आलं आहे. ती भगवान शिवाची पत्नी आणि पार्वतीची बहीण आहे. विष्णू पुराणानुसार भगवान विष्णूच्या पायांच्या घामाने गंगेची निर्मिती झाली. गंगेच्या विविध मनोरंजक कथांपैकी ब्रह्म ऋषी विश्वामित्र यांच्या रामायण बालकांडमधील सर्वात लोकप्रिय कथा आहे, जिथे त्यांनी भागीरथ आणि गंगा पृथ्वीवर उतरल्याबद्दल सांगितले आहे. राजा सागर, अयोध्येचा शासक आणि भगवान रामाचे पूर्वज यांनी अधिक शक्तिशाली होण्यासाठी अश्वमेध करण्याचा निर्णय घेतला. अश्वमेध म्हणजे महान घोड्याचा यज्ञ. देवाचा राजा इंद्र याला मत्सर झाला आणि त्याने घोडा चोरून नेला. कपिल ऋषींच्या आश्रमाजवळ इंद्राने घोडा बांधला, जिथे ऋषी घनदाट जंगलात ध्यान करीत होते. राजा आपल्या 60,000 पुत्रांसह पाताळात घोडा शोधू लागला आणि शेवटी तो कपिल ऋषींजवळ सापडला. ऋषींनी घोडा चोरला असे समजून राजपुत्रांनी ऋषींचा अपमान करायला सुरुवात केली आणि घोड्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. राजपुत्रांनी ऋषींच्या ध्यानात व्यत्यय आणून त्याला संतप्त केले. क्रोधित ऋषींनी आपल्या डोळ्यांच्या योगिक अग्नीने सर्व राजकुमारांना जाळून राख केले. राजा सागर अस्वस्थ झाला आणि त्यांनी आपला नातू अंशुमन याला राजपुत्रांचा शोध घेण्यास सांगितले. अंशुमनचा शोध यागा घोड्याच्या समोर आणि राखेच्या ढिगाऱ्यात संपला. त्याला जवळच कपिल ऋषी दिसले. त्यांनी वाकून राजपुत्रांचे काय झाले याची चौकशी केली. ऋषींनी संपूर्ण घटना सांगितली आणि अंशुमन दुःखाने तुटून पडला. त्याने क्षमा मागितली आणि राजपुत्रांच्या तारणासाठी विनवणी केली. ऋषी कपिल प्रसन्न झाले आणि त्यांनी अंशुमनला पवित्र गंगा पृथ्वीवर आणण्याची सूचना केली, कारण तीच त्यांना पाप धुण्यास आणि मोक्ष प्राप्त करण्यास मदत करू शकते. आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून अंशुमनने हिमालयात तपश्चर्या सुरू केली, पण ती व्यर्थ ठरली. त्यांचा मुलगा दिलीप यांनीही ब्रह्मदेवांना प्रसन्न करून गंगा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही आपल्या कार्यामध्ये अपयशी ठरला. दिलीपचा मुलगा भागीरथ यांनी वडिलांच्या पश्चात तपश्चर्या केली. भागीरथ इतके समर्पित होते की भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना गंगा पृथ्वीवर आणण्याची परवानगी दिली. देवी गंगा यांना पृथ्वीवर उतरण्यास सांगितले होते, परंतु तिला हा अपमान वाटला आणि तिने तिच्या मार्गात आलेल्या सर्व गोष्टी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. भागीरथला तिच्या प्रवाहातील भयंकर शक्ती जाणवली आणि त्याला समजले की शक्तिशाली नदीला जगाचा नाश करण्यापासून रोखण्यासाठी त्याला काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. आणि ही आपत्ती टाळण्यासाठी भागीरथने शिवाची प्रार्थना केली आणि गंगा आपल्या केसात धारण करण्याची विनंती केली. भागीरथच्या विनंतीनुसार शिवाने गंगा आपल्या जटेमध्ये ठेवण्यास तयार केली. सुरुवातीला गंगाने विचार केला की कोणीही तिच्या सामर्थ्याचा सामना करू शकणार नाही आणि तिच्या सर्व सामर्थ्याने ती पृथ्वीवर उतरली. शिवाने तिला धडा शिकवण्याचे ठरवले आणि तिला आपल्या जटेमध्ये धरून ठेवले. गंगेने मुक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु महान शिवापासून सुटका करण्यात अयशस्वी झाली. भागीरथच्या 1 वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर शिवाने प्रसन्न होऊन गंगा सोडली. धबधब्याचे पराक्रमी बळ घेऊन पाण्याचे 7 प्रवाहात रूपांतर केले. गंगेला भगवान शंकराचे महात्म्य समजले आणि तिने त्यांची क्षमा मागितली. शिवाला गंगाधरा म्हणून देखील ओळखले जाते, कारण भगवान शिवांनी गंगेचा प्रवाह शोषून घेतला आणि पृथ्वीला पूर येण्यापासून वाचवलं. महाभारतात गंगा राजा शंतनूशी लग्न करते, पण जेव्हा देवी गंगा तिच्या स्वतःच्या मुलांना बुडवून टाकल्याचे राजा शंतनूला समजते, तेव्हा हे नाते तुटते आणि शेवटी भीष्माला जन्म देते. शिवाच्या जटेमध्ये देवी गंगा शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगेला भागीरथी, अलकनंदा, जान्हवी, सरस्वती, भिलंगणा, ऋषीगंगा आणि मंदाकिनी या 7 प्रवाहांच्या रूपात सोडले. गंगा भागीरथीचा पाठलाग करत होती, पण तिच्या प्रचंड वेगाने जवळपासची सर्व गावे आणि जंगले नष्ट झाली. जानू ऋषी संतापले, कारण त्यांचे आश्रम गंगेने बुडवले. आपल्या योगशक्तीचा उपयोग करून जानू ऋषींनी संपूर्ण गंगा प्याली. भागीरथींनी ऋषींची क्षमा मागितली आणि त्यांनी गंगा कापून आपल्या मांडीतून मुक्त केले.
आणि म्हणूनच गंगेला जान्हवी किंवा जहनुस्ता असेही म्हणतात. महर्षी अगस्त्यांनी सर्व पाणी पिऊन पृथ्वीवरील सर्व महासागर रिकामे केले. म्हणून गंगेला प्रथम महासागर भरले आणि पृथ्वीला शांत केले. गंगेने भागीरथच्या 60,000 पूर्वजांच्या अस्थिकलशांना स्पर्श केला आणि त्यांना स्वर्गात चिरविश्रांती मिळवण्याचा आशीर्वाद दिला. गंगा ही एकमेव नदी आहे जी तिन्ही लोकातून वाहते. स्वर्ग, पृथ्वी आणि नर्क तसेच पाताळ तिन्ही जगाचा प्रवास केलेल्या व्यक्तीला संस्कृत भाषेत त्रिफतगा असे संबोधले जाते. हिंदू धर्मात पवित्र नदी गंगा ही देवी गंगा म्हणून प्रतिरूपित आणि वैयक्तिकृत आहे. हिंदू धर्माच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की पवित्र गंगेत स्नान केल्याने सर्व पाप धुण्यास मदत होते. लोक असेही मानतात की नदीच्या फक्त स्पर्शाने मोक्ष प्राप्त करण्यास मदत होते आणि म्हणूनच मृतांची राख पवित्र नदीत विसर्जित केली जाते. गंगा नदी ही भारताची जीवनरेषा कशी आहे? भारताच्या 40% लोकसंख्येला ती पाणी पुरवते. म्हणूनच गंगा भारताची जीवनरेखा मानली जाते. या व्यतिरिक्त ही विविध प्रकारच्या पिकांसाठी सिंचनाचे स्रोत आहे. गंगा खोऱ्यात सुपीक माती आहे जी भारत आणि त्याच्या शेजारील बांगलादेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकते. गंगा नदी मासेमारी उद्योगांना देखील आधार देते. त्यामुळे भारतीयांच्या उपजीविकेसाठी ती कृषी आणि व्यावसायिक गरज बनते. धार्मिक पर्यटन वाराणसी, हरिद्वार, गंगोत्री, अलाहाबाद आणि ऋषिकेशी ही प्रमुख ठिकाणं आहे ज्यांचे हिंदू भाविकांसाठी मोठे धार्मिक महत्त्व आहे. प्रयागराज आणि हरिद्वार हे कुंभमेळा भव्य धार्मिक मेळा आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि हरिद्वारला स्वर्गाचे प्रवेशद्वार म्हणून पूज्य मानले जाते. गंगेच्या काठावर वसलेल्या या सुंदर शहरांना अनेक प्रवासी उत्साहाने भेट देतात. गंगा आरती प्रसिद्ध गंगा आरती दररोज संधी प्रकाशात होते आणि एक आश्चर्यकारकपणे आल्हाददायी सोहळा आहे. फुलांच्या सुगंधाने आणि अगरबत्तीच्या सुगंधाने सगळे घाट भरून गेले आहेत. अनेक पुजारी दीप पाहून आणि भजनाच्या तालबद्ध स्वरात वर खाली हलवून हा विधी करतात. अनेक प्रवाशांनी म्हटले आहे की आरती हे त्यांच्या भारतीय अनुभवाचे गहन आकर्षण होते आणि आम्ही सहमत आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.